मित्रांनो, आज खानदेशात प्रसिद्ध असलेला नागलीचा पापड आज आपण कशा पद्धतीने तयार केला तो हा संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। जो खानदेशातील अतिशय प्रसिद्ध मेनू म्हणून व्हेज असो नॉनव्हेज असो कुठल्याही जेवणासोबत त्याच्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही असा हा नागलीचा पापड कशा पद्धतीने तयार केला जातो आता आपण पाहूया। पापड आहेत। मावशी आपल्याला 7 किलोच्या नागलीच्या पापडांचं प्रमाण सांगणार आहेत। काय काय टाकावं लागतं 7 किलो पापडसाठी? जिरं, तीळ, बडीशोप, अजवाईन, पापड खार, मीठ, तीळ इत्यादी पदार्थ 7 किलो पापडसाठी टाकावे लागतात। आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। आपण आता नागलीच्या पापडांसाठी सगळ्यात आधी पाणी ठेवलं। पाणी ठेवल्यानंतर त्याच्यात आपण जो मसाला काढला होता तो मसाला टाकलेला आहे। आता थोड्या वेळाने मावशी त्या मसाल्यात पीठ टाकते आणि मग त्यानंतर पीठ कसं घेरलं जातं हे तुम्हाला दाखवते। आता तुम्ही पाहतच असाल हे नागलीचं पीठ आहे। हे नागलीचं पीठ तयार कसं केलंय ते मी तुम्हाला त्याची प्रोसेस सांगते। सगळ्यात आधी नागली गाळून घेतली, त्यानंतर त्याच्यात असलेले खडे वगैरे निवडले, नंतर ती नागली 2 दिवस पाण्यात भिजवली, त्यानंतर परत पाण्यातून काढून स्वच्छ धुतली आणि गाळण्यांमध्ये ठेवली। नंतर त्या नागलीला खाटेवर पसरवलं आणि मोड येण्यासाठी झाकून ठेवली। दुसऱ्या दिवशी परत तिला खाटेवर पसरवली आणि मग नागली थोडीशी कडक झाल्यानंतर ती दळून आणली आणि त्यानंतर त्या पिठाला गाळलं आणि अशा पद्धतीने हे नागलीचं पीठ तयार झालं। आता हेच नागलीचं पीठ आपण त्या उकळत्या पाण्यात टाकणार का? हो, जो मसाला टाकलाय पातेल्यात पाण्यामध्ये त्यात आपण हे नागलीचं पीठ टाकणार आहोत आणि मग त्या मावशी हे पीठ घेतील। पीठ टाकतायत। उकळत्या पाण्यात पीठ टाकलं। काय म्हणतात या क्रियेला? घेरणे। काय असते नेमकं? म्हणजे पापड करण्यातली ही सगळ्यात महत्त्वाची क्रिया असते। लाकडी दांड्याने हे पीठ एकजीव केलं जातं। त्यात आपण जो मसाला टाकलेला असतो पाण्यात, तो मसाला आणि पीठ याचं एकत्रीकरण करणे म्हणजेच घेरणे। तर मित्रांनो, पाहताय की सगळ्यात महत्त्वाची क्रिया आहे त्याला घेरणे असं म्हणतात आणि हेच सगळ्यात कठीण काम आहे। आपलं पीठ घेरून झालेलं आहे, ते वाफू देण्यासाठी आपण वरून एक ओला कापड झाकलेला आहे। मित्रांनो, आपण पाहतोय की आता बऱ्याच वेळानंतर उकळून झाल्यानंतर पीठ एकजीव झालेलं आहे आणि आता हे पीठ लाटण्यासाठी माझ्या मते तयार झालेलं आहे। आता प्रत्यक्ष पापड लाटण्याची प्रक्रिया आपण पाहूया। मित्रांनो, आपण
पापड आपण अशा पद्धतीने खाटेवर टाकलेले आहेत. हे पापड आपण 4 किंवा 5 तास वाळवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट डब्यातही भरू शकतात. अशा पद्धतीने हे वाळवले जातात. अच्छा, तर मित्रांनो या पद्धतीने आपण पाहिलं की खानदेशी पापड, खानदेशात प्रसिद्ध असलेला नागलीचा पापड तयार झालेला आहे. आणि असा कुठलंही मित्रांनो प्लेट नाही की ज्यासोबत हा पापड खाल्ला जात नाही. गोड असो तिखट असो सगळ्या पुरणपोळीचं पदार्थांसोबत. जेवण असलं तरीही आपण हा अच्छा. पापड तळून खाऊ शकतो. भाजी पोळी असली त्यासोबतही आपण भाजून खाऊ शकतो. अशा पद्धतीचा खानदेशातील सगळ्यात फेमस मेनू म्हणजे नागली. मित्रांनो, तर आपण पाहिलंय की हे पीठ ज्यावेळेस पापड होण्याच्या आधी हे जे पीठ असतं त्या पिठावर चटणी आणि तेल टाकून खाण्याची मजा असते ना, ती कुठेही नसते. आणि याच वेळी ही मजा घेता येते. तर टेस्टी हे पीठ आहे. तर तुम्हीही याचा आनंद घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.